लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते नंदिनी खूप डिस्टर्ब असते. ती रडत असते. तिच्या रूममध्ये सगळीकडे तिने पसारा करून ठेवलेला असतो. कारण की जीवाचं लेटर ऐकून आणि गुरुजींची ती भविष्यवाणी ऐकून ती अजूनच मानसिकता खालावलेली असते. ती खूप रडत असते. मी एकटीच किती दिवस हे सर्व सांभाळून ठेवू? एकटीच हे नातं सांभाळण्याचा किती दिवस मी प्रयत्न करू? आता मोकळं व्हायला हवंय असे ती विचार करते. इकडे काव्याने घटस्फोटाची नोटीस देण्यासाठी वकिलांना घरी बोलवलेलं असतं. परंतु पार्थला पाहून ती त्यांना घरी पाठवून देते आणि पार्थ तिला म्हणतो, "माझ्यामुळे आत्तापर्यंत तुम्हाला खूप त्रास झाला असेल. मी केलेली काळजी, माझं प्रेम हे तुम्हाला कधीच नाही दिसलं. पण इथून पुढे त्याची व्हॅल्यू तुम्ही केली नाही आणि तुम्हाला जर माझा सहवास, हे नातं मी निभावण्याचा 100% प्रयत्न केला. परंतु तुम्हाला जर नको असेल, तर इथून पुढे माझ्या कोणत्याही वागण्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. मी तुम्हाला घटस्फोट देऊन आता मोकळं करणार आहे." असं ऐकून तो तिथून निघून गेलेला आहे. तर हा ट्विस्ट खूपच मस्त असणार आहे.